हॅलो फ्रेंड, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कंबाइंड पासिंग रूल काय होते। या व्हिडिओ जे आहे हे 12th सायन्स स्टुडंटसाठी आहे। तर व्हिडिओ चालू करण्यासाठी तुम्ही या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि या व्हिडिओला तुमचे जे सर्व मित्र आहे या तुमचे सर्व मित्राला हे व्हिडिओ शेअर करा। चला आम्ही या व्हिडिओमध्ये पाहणार की कंबाइंड पासिंग रूल काय होते। कंबाइंड पासिंग रूल काय आहे हे आम्ही शिकणार आहे। कंबाइंड रूल जे आहे या रूलमध्ये तुम्ही जे आहे पास होऊ शकतो। कमी मार्क्स तुमचे आले पण तुम्ही निराश होऊ नका। कशासाठी जो कंबाइंड पासिंग रूल जे बनलेले आहे हे जो कमजोर जे छात्र आहे या स्टुडंटसाठी हे कंबाइंड पासिंग रूल बनलेले आहे। कंबाइंड पासिंग रूल एक जे हे चांगले रूल आहे। तो रूल काय आहे या व्हिडिओमध्ये आम्ही जो हे शिकणार आहे। तो एक व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर चला शिकूया। तो इकडे तुम्ही सर्वजण बघा। इकडे जैसा कंबाइंड पासिंग रूल काय होतं 12th सायन्सचे मी इकडे तुम्हाला सांगते। जो 12th कॉमर्सचे जे स्टुडंट आहे त्याच्यासाठी मी व्हिडिओ अपलोड केला आहे। तर तुम्हाला हे व्हिडिओ आता बघायचा आहे। तर तुम्ही जो मागे जो मी व्हिडिओ अपलोड केला आहे तर तुम्ही या व्हिडिओला तुम्ही पाहू शकतो। तर या व्हिडिओमध्ये मी 12th सायन्सचे जे स्टुडंट आहे त्याच्यासाठी मी बोलते। तर 12th सायन्सचे जे टोटल किती सब्जेक्ट आहे, टोटल 6 सब्जेक्ट आहे आणि या 6 सब्जेक्टमध्ये तुम्हाला किती मार्क्स झाला 6 सब्जेक्टचे तो 6 से मार्क्स झाला आणि एक सब्जेक्टमध्ये किती मार्क्स होते, एक सब्जेक्टमध्ये तुमचे होते 100 मार्क्स। तो 100 मार्क्स कसा डिवाइड आहे या आम्ही शिकणार आहे। तो 100 मार्क्स जे आहे कसा डिवाइड आहे तो इकडे तुम्ही बघा। तुमचे जो एक एग्जाम्पल इकडे मी घेतो असा बायोलॉजीचे तुमचे पेपर किती मार्क्सचे होते, टोटल जे आहे तुमचे किती मार्क्सचे पेपर होते तुम्ही इकडे पाहू शकतो की टोटल जे तुमचे आहे मार्क्स तो इकडे आहे बायोलॉजीचे 100 मार्क्सचे पेपर होते आणि या 100 पैकी मार्क्समध्ये तुम्हाला किती पाहिजे पास होण्यासाठी तुम्हाला किती पाहिजे तर तुम्हाला पाहिजे फक्त 35 मार्क्स। आणि या 35 मार्क्स कसा येईल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुमचे जो 35 मार्क्स आहे या 30 मार्क्स तुमचे कसे येईल तो इकडे तुम्ही बघू शकतो की इकडे मी तुम्हाला एक ट्रिक देतो की तुम्ही कसा जे आहे हे मार्क्स तुम्ही जो 35 तुमचे येईल। तर तुमची मला 1 मिनिटात तुम्ही टाइम द्या। मी इकडे फक्त काही सेट करते, काही प्रॉब्लेम इकडे झाला आहे तर तुम्ही असं पाहू शकता की काय झाला। तो मी झूम करतो इकडे। हां, तुम्ही इकडे पाहू शकतो। इकडे जो खाली इकडे जो जगह इकडे मी लिहिते तो तुम्ही इकडे पाहू शकते। मी इकडे एक लाईन असा करतो, असा लाईन आहे आणि मी इकडे लिहिते ना। तर तुम्ही सर्वजण इकडे बघा असा तुम्ही मी लिहिले आहे ना, मी इकडे लिहितो 100 पैकी तुम्हाला 35 मार्क्स कसा मिळते। तो 100 पैकी जो इंटरनल एग्जाम किती मार्क्सचे होते 30 मार्क्सचे होते आणि या 30 पैकी तुम्हाला किती पाहिजे पास होण्यासाठी तुम्हाला पाहिजे 8 मार्क्स। आणि इकडे तुम्ही पाहू शकतो की तुम्हाला 30 पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले, फक्त 10 मिळाले तुमचे कॉलेजमध्ये। आणि जो 70 मार्क्सचे जो एक्सटर्नल एग्जाम होणार आहे या मध्ये तुम्हाला फक्त 70 पैकी तुम्हाला जे आहे 25 मिळाले। तर तुम्ही पास होऊ शकतो की नाही। तर तुम्ही पास झाला। कसा तुम्ही पास झाला की तुम्हाला जो आहे इंटरनल एग्जाम आणि एक्सटर्नल एग्जाम एकूण करून किती पाहिजे 35 मार्क्स पाहिजे। तर तुमचे 35 मार्क्स आला की नाही आला ना। तो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगते की
की तुमचे जो पास होण्यासाठी तुम्हाला फक्त जो आहे 35 मार्क्स पाहिजे आणि 35 मार्क्समध्ये तुम्हाला जो आहे इंटरनल प्लस एक्सटर्नल इंटरनल एग्जाम काय होते तुम्हाला माहीत आहे की नाही? नाही माहीत आहे, मी तुम्हाला सांगते. इंटरनल एग्जाम होते की तुम्हाला जे कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल एग्जाम होणार आहे 30 मार्क्सचे, हे आहे इंटरनल एग्जाम. आणि एक्सटर्नल काय होते? एक्सटर्नल जो बोर्डचे एग्जाम होणार आहे 70 मार्क्सचे, तो हे काय आहे? हे आहे एक्सटर्नल एग्जाम. आणि तुम्हाला जो 30 पैकी तुम्हाला फक्त जे मिळाले इकडे 6 मिळाले आणि इकडे तुम्हाला मिळाले मी इकडे लिहिते 30 मिळाले. तर तुम्ही पास आहे की नाही? तर तुम्ही जो पास आहे की नाही इकडे, तर तुम्ही इकडे पाहू शकतो की तुम्ही पास आहे. कसा तुम्ही पास आहे? तो मी इकडे यहाँ लिहितो असा. तुम्हाला 30 पैकी मिळाले आणि इकडे 6 मिळाले इंटरनलमध्ये. तर किती झाला तुम्ही एकूण करून घ्या. टोटल एकूण इकडे झाला 36. तुम्ही पास आहे की नाही? पास आहे. असा तुम्ही पास आहे. आणि इकडे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो इकडे. और तो तुम्ही इकडे बघू शकतो तुमचे जो मेट्सचे एक्झाम आहे किती मार्क्सचे होणार आहे? मेट्सचे एक्झाम होणार आहे, बोर्ड एक्झाम किती मार्क्सचे होणार आहे? 80 मार्क्सचे. आणि या 80 पैकी तुम्हाला फक्त मिळाले किती? 20. आणि तुमचे जो इंटरनल एग्जाम होणार आहे, या इंटरनल एग्जाममध्ये तुम्हाला मिळाले 15. तर तुमचे किती मार्क्स झाला? पूर्ण एकूण करून घ्या 35 झाला. तर तुम्ही पास आहे की नाही? तुम्ही पास आहेत. तो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगते की जो आहे कंबाईंड पासिंग रूलमध्ये तुम्ही जो आहे तुम्ही चांगले पास होऊ शकतो. तो हे आहे कंबाईंड पासिंग रूल. तुम्हाला काही आता डाऊट आहे तर तुम्ही जो हे कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकतो की कंबाईंड पासिंग रूल काय होते. तो 30 पैकी एकूण 8 तुम्हाला करायचे आहे 70. तर किती झाला? 100. तर तुम्ही पास 100 मार्क्सचे पेपर होते. या मार्क्समध्ये तुम्हाला 30 पैकी आता 5 आला आणि 70 पैकी तुमचे जो 30 आला, तर तुम्ही पास आहे की नाही? तर तुम्ही टोटल करूया. तो टोटल किती झाला? 35. तुम्ही पास आहे. तो इंटरनल आणि एक्सटर्नल एकूण करून तुम्हाला 35 मार्क्स पाहिजे, तर तुम्ही पास आहे. तो तुम्ही टेन्शन नको घेऊ. तुम्ही जो तुम्हाला जो इंटरनल एग्जाम होणार आहे, या इंटरनल एग्जाममध्ये तुम्हाला जो कॉलेज आहे तुम्हाला 30 पैकी 25 तर देणार आहे. काय कशासाठी? कोणी असा कॉलेज नाही की तुम्हाला कमी मार्क्स तुम्हाला देणार आहे, असा नाही आहे. तर कॉलेजमध्ये तुम्हाला इंटरनलमध्ये 25 मिळाले आणि जे एक्सटर्नल एग्जाम होणार आहे 70 पैकी तुम्हाला मिळाले 15. तर किती झाला? 40 झाला ना? तो 40 तर तुम्ही पास आहे की नाही? तुम्ही पास आहे. तो असा तुम्ही पास होऊ शकतो. तर तुम्हाला काही टेन्शन नको घेऊ. तुम्ही पास होऊ शकते. हे कंबाईंड पासिंग रूल आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही सांगू शकतो. कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकतो की तुम्हाला हे नाही करलं. तुम्हाला लवकरच तुम्हाला मी रिप्लाय करून तुम्हाला मी हे तुमचे जो प्रॉब्लेम आहे मी सॉल्व करतो. तो या व्हिडिओला मी आता बंद करतो. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकतो. आणि या व्हिडिओला तुमचे जो सर्व मित्र आहे तुमचे सर्व मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा. कशासाठी? तुमचे मित्रांना सोबत हे व्हिडिओ तुम्ही शेअर करता तर तुमचे जो मित्र आहे याला पण माहीत होते की कंबाईंड पासिंग रूल काय होते आणि जे तुमचे जो मित्राचे जो टेन्शन आहे हे कमी होऊ शकते. तो या व्हिडिओला तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही कमेंट करू शकतो. ओके फ्रेंड, बाय. आणि या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. ओके फ्रेंड, बाय. काही प्रॉब्लेम आहे कमेंटमध्ये सांगा.